आता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामधून बाळ चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अवघ्या 5 दिवसांचं बाळ अज्ञातानं चोरून नेले। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झालेत। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे। या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिलेविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सटाण्यामध्ये राहणाऱ्या सुमन अब्दुल खान या महिलेचं बाळ चोरण्यात आलंय। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस पुढचा तपास करतात। वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। अच्छा, क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती। बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते। आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती। तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली।